आवडलं तुला? किती छान कलर आहे. वाव, किती सुंदर कलर आहे एकदम. येलो आणि ग्रीन जुकिनी आहे. त्याच्यापैकी कोणती बघते आता, कोणती करायची बघू शकता. कोणती करायची? येलो. तर इथे जुकिनी मस्त फ्राय होते आणि एवढी फ्राय झालेली आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली. आणि मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मस्त सनराईज झालेला आहे त्या साईडला आणि छान ऊन पडतं इकडे बघू शकता. माझ्या डोळ्यांवरच येते ऊन. तर इथे इतकी छान गुलाबाची कळी झालेली बघू शकता. मस्त गुलाब आलेले आहे. आणि आता कसं व्हॅलेंटाईन डे वीक चालू आहे. तर रोज डे, चॉकलेट डे, काल हे होतं काय म्हणता हजबंड डे होता, लाईफ पार्टनर डे. तर रोज डेचं म्हटलं बाई बोलवली. मस्त छान आपल्या इथे रोज आलेला आहे. 2-3 रोज आलेली छानपैकी. तर तेच कियाराला उठवायचं आहे. विहान गेला स्कूलला, ऊन येत आहे. तर कियाराला उठवायचं आहे आणि विहान स्कूलला गेला. त्याची मस्त छान हेअरकट झाली. तर तेच आता ना हे करते मी, काय म्हणता आपलं एक्सरसाइज करायची आहे. कियाराला आधी स्कूलला पाठवते, त्याच्यानंतर एक्सरसाइज करणार. त्याच्यानंतर ना मी जुकिनी आणलेली, तुम्ही बघितलं असेल स्टार मॉलमधून, जुकिनी बेबी कॉर्न वगैरे तसं काहीतरी सॅलड टाईप करणार असं सॉटे करून. तर बघते आता कसं करते ट्राय. पहिल्यांदा करणार माझी रेसिपी. तर आज ते खाणार आणि तुम्हाला पण दाखवते जुकिनीचं काय काय करू शकतो आपण. म्हणजे ते त्याचं काय काय आपण करू शकतो किंवा मग बेबी कॉर्नचं काय काय करू शकतो. पण मी तर वेगळं करणार आहे, ते तुम्हाला दाखवेलच. त्याच्यानंतर बघू शकता आहे वातावरण पण इतकं छान आहे. थंडी वाढलेली आहे खूप. तर खूपच थंडी वाढलेली आहे. त्याच्यामुळे ना विहानला स्वेटर वगैरे घालून दिलं आणि मला सुद्धा इतकी थंडी वाढते बापरे. तर इथे कबूतर होते वरती, इतकी जोरात गेली ना उडते बघू शकता. तर मला तर इतकी थंडी वाजते ना. तर म्हटलं चला आज मस्त बाहेरून ब्लॉग स्टार्ट करू, बाहेर येऊ आणि छान मस्त सकाळच्या कवळ्या उन्हातून ब्लॉगला स्टार्टिंग करू. आणि आता मी कियाराचं आवरून देते पटकन आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करणार. त्याच्यानंतर एक्सरसाइज झाल्यानंतर माझं आवरणार, थोडंसं घर आवरून घेणार. मग तेच स्वयंपाकात पीठ मळलेलं आहे. आता पीठ मळून दुसरं काहीतरी भाजी करते. काल भाज्या आणल्या होत्या त्याच्यापैकी बघते काहीतरी कांद्याची पात किंवा मग असं अजून काय आणलं आहे मी, ब्रोकोली ते तर सॅलेडसाठीच आणलेलं आहे. तर कांद्याची पात आहे ती करणार. बाकी दुसरं काही नाही. पालक आहे, पालक बघू संध्याकाळी वगैरे करेल. तर चिमण्या नुसतं येत आहे कारण इथे घर आहे ना, या घरामध्ये घर मला चिटकवायचं आहे तर ते धावूनच गेलं. आणि ह्या घरामध्ये पण येतात चिमण्या भरपूर. एक्सरसाइज झाली आहे आणि आता मी आवरेल स्वतःचं. तर इथे मी आधी स्वयंपाक करून घेते. पीठ मळलेलं आहे, कांद्याची पात करते मस्त, काल आणलेली एकदम ताजी. तर ती पटकन कापून पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि पोळ्या करून घेते. मग भाजी टाकून देते कांद्याची पात. आणि माझ्यासाठी मस्त जुकिनी आणि आहे भरपूर काय काय सॅलेडसाठी. जुकिनी आहे, नंतर बेबी कॉर्न आहे, नंतर ब्रोकोली आहे, फ्रेंच बीन्स म्हणजे असं आहे भरपूर, शिमला मिरची आहे. तर बघेल आता कसं सॅलेड करता येईल तसं बघते मी. तर आता चला पटापट मी ना हे कट करून घेते आणि पाण्यामध्ये ठेवून देते. आणि इथे पीठ मळलेले पोळ्या पण करून घेते. तर इथे मी आता ना आपलं कांद्याची पात कट करून घेते पटापट. तर पटापट आता कांद्याची पात घेते करून आणि मस्त फ्रेश फ्रेश कांद्याची पात आहे. तर हे ना कांदे पण त्याच्यामध्ये मी टाकून देते भाजीमध्ये, छान लागतात. जे छोटे छोटे कांदे आहेत ना ते पण त्याच्यामधले. तर आता मी एवढी कांद्याची पात करते. तर ती असं धुवून आणि त्याच्यातच राहू देणार, म्हणजे पाणी सगळं ड्रेन आउट होऊन जाईल.
तर तेच आता पटकन पोळ्या करून घेते इथे. आणि हिरवी मिरची लसूण टाकून सिंपल साधी करणार आहे. त्यात दाण्याचं कूट पण नाही टाकणार, एकदम सिंपल ठेवणार आहे. चला आता करून घेते पटापट आणि बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे माझ्या पोळ्या पण झालेल्या आहे, भाजी पण झालेली आहे. तर आता ना घर पटकन झाडून घेते आणि दूध पण आणायचंय. कुठे खाली का? तर इथे आपल्या पोळ्या झालेल्या आहे, भाजी झाली मस्त छानपैकी आणि बटाट्याची भाजी पण होती सकाळी बियाणला केलेली. तर एवढी मी कांद्याची पात मला ना सॅलडसाठी ठेवलेली आहे. तर ती आता ठेवून देते एका पिशवी. तर घर मस्त आवरून झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता सोपे वगैरे सगळे क्लीन करून घेतले, झाडून घेतलेलं आहे. फरची मी पुसली, मी 2 दिवसापूर्वीच पुसली होती आणि आता इतकी थंडी वाढली ना तर चांगलीच आहे फरची. आता उद्या वगैरे पुसेल पूर्ण फरची. तर इथे आवरून झालेलं आहे. आता दूध पटकन घेऊन येते, माझं आवडते. त्याच्यानंतर जुकिनीचं मी एक ठरवले काहीतरी करायचं. इथे माझा आवड झाला आहे, घरातलं पूर्ण क्लिनिंग झालं आणि माझं स्वतःचं सुद्धा आवड झालं. तर आता मस्त म्हटलं जुकिनीचे काप करू आणि छान फ्राय करू. तर ते कसे करणार ते तुम्हाला सांगते. मी सॅलेड करणार होती पण म्हटलं काही सॅलेड नाही, ते काप करू. आणि कांद्याची पात ही माझी फेवरेट भाजी होती पण. तर त्याच्यासोबत मी ना याची भाकरी करणार, काय म्हणतात ज्वारीच्या भाकरी. तर ही दूध आणलेलं चहा ठेवते आधी 1 कप माझ्यासाठी आणि मग जुकिनी कट करू. तर कशी निघते ते तुम्हाला दाखवते. येलो जुकिनी आहे, ग्रीन जुकिनी आहे, बघते कोणती करायची. तर आधी माझ्यासाठी ना चहा ठेवून घेते. काय पाहिजे ग पापड? कियारा पापड देऊ? एकच पापड उरला, संपला तुझा आवडता पापड. तर कियाराला ना रामबंधूचे पापड खूप आवडतात. दुसरे आणले ना तर ते खात नाही ती. तर त्याच्यामुळे ते किंवा मग घरचे केलेले ते. दुसरे कसे मी हिरव्या मिरचीचे वगैरे ते आणते तर ते खूप तिखट लागतात तिला. तर त्याच्यामुळे हे थोडे असतात. तसं मी माझ्या बहिणीला सांगितले रुपाला, तिला फोन करावा लागेल, तू पापड सांगितले की नाही. ती एका म्हणजे कोणाकडे सांगते ती का पेटत नाही. स्कूल मधून आली तर तिला ना
ड्रेस चेंज करायचं तिचा अजून. तुकले तुकले एक इथे एक इथे एक इथे एक इथे. आज काय शिकवलं तुला? संडे मंडे शिकवलं ना? नाही बरं. तर माझ्यासाठी चहा ठेवला आता किती काढून घेऊ आपण. पाणी थांब तुझ्या बॉटल नाही पाणी. बॉटल मध्ये पाणी नाहीये का? येलो येलो कलर. तर इथे आहे झुकिनी. आवडलं तुला? किती छान कलर आहे. वाव सुंदर कलर आहे एकदम येलो आणि ग्रीन झुकिनी आहे. त्याच्यापैकी कोणती बघते आता कोणती करायची बघू शकता. कोणती करायची? येल्लो. बरं येल्लो करू आपण. तर केळामध्ये येल्लो करायची. खाशील का तू? खाणार ना? तर ह्या वेळेस येल्लो करते बरं झुकिनी. आणि ग्रीन पण छान लागते येल्लो पण छान लागते. तर येल्लो करते. ती ताकद तुला येईल. बर दर फ्रीज मध्ये ठेवून पाणी येते तुला. दर ठेवून दे फ्रीज मध्ये ठेव. हा तर इथे मी मस्त वॉश करून घेतलेले आहे. तर मस्त थोड्या वेळाने कट करू. तोपर्यंत चहा पिते आणि 2 भाकरी पण टाकणार. पण आधी झुकिनी फ्राय खाणार. आणि जेव्हा मला जेवायचं ना त्यावेळेस मी भाकरी 2 करेन. जेव्हा वैभव येतील त्यावेळेस एकत्र जेवू ना त्यावेळेस भाकरी करेन माझ्यासाठी. तर इथे चहा पिलं की कसं भूक पण नसते नंतर थोड्या वेळाने. काप करून घे ना ते काप खाणार मस्त. तर बघू कसे लाभ होतात. तर झुकिनी कशी वेट लॉस साठी खूप चांगली असते. वेट लॉस साठी सॅलड किंवा पराठे किसून पराठे सुद्धा करू शकता. किंवा मग आता मी करणार आहे तसं करू शकता. भाजी करू शकता. नंतर इव्हन भजे सुद्धा करू शकता. नंतर काय हे काय म्हणतात एअर फ्रायर मध्ये फ्राय करू शकता. बेक करू शकता. म्हणजे खूप प्रकार करू शकतो आपण झुकिनीचे. तर मी आज ना मस्त चपट्या करून आणि छान ना तवा फ्राय करणार आहे. त्याला काय म्हणतात जिरा पावडर, धना पावडर, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, नंतर असं लावून मस्त छानपैकी त्याला थोडंसं कॉर्नफ्लावरने कोट करणार. त्याच्यानंतर मग थोडंसं रवा लावणार आणि मस्त फ्राय करून घेणार तव्याला. जसं फिश करतो ना त्या पद्धतीने करणार आहे. तर तुम्हाला दाखवतेच मी नंतर कशी करणार आहे. तर इथे एवढ्या गोष्टी काढून ठेवते साईडला मॅरिनेट करण्यासाठी. आणि ती हिरवी मिरच्या लसूणची कुटून काय म्हणतात हे करणार चटणी करणार आणि मस्त लावणार. तर बघू आपण कसं होणार रेसिपी. तर जसं आपण ना वांग्याचे काप वगैरे करतो ना वांग्याची काप किंवा काही असं त्याच पद्धतीने सेम करायचे आहे. तर चला आता इथे चहा पण रेडी होतोय. चहा पण झालेला आहे. आता चहा पिऊन घेते. एक येणार तिकडे हो. तर आता झुकिनी फ्राय करून घेऊ. झुकिनीचे काप म्हणू शकतो, फ्राय म्हणू शकतो. तर आता इथे मी झुकिनी कट करून घेते. तर इथे आपली झुकिनी मी तर तुम्हाला दाखवते. तर इथे झुकिनी
तर बघू शकता मध्ये पण अशी येलो येलो निघते. एकदम मी ना पातळ काप करणार आहे अशी. कट करून घेऊ पटापट. तर इथे बघू शकता आपली, एक मिनिट. तर इथे बघू शकता आपली झुकिनी. तर अशी पातळ पातळ स्लाइसेस केलेले आहे. केरळला पण बोलायचं असतं मध्ये मध्ये. तर बघू शकता आणि काकडी सारखा स्मेल आहे त्याचा. ताट इथे याच्यामध्ये मॅरिनेट करून घेऊ टाकायच्यात. तिकडे सगळं केलं. गॅस नाही चालू करत. तर लसूण सोलून घेते. लसूण आणि हिरवी मिरचीची पण पेस्ट टाकणार. तर इथे लसूण आणि काय म्हणता मिरची चांगली करून घेतलेली आहे. तर आपण याच्यावर टाकून घेऊ आता. हात लावू नको केला तिखट आहे. तर इथे मिरची टाकलेली आहे आणि याच्यात आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आणि इथे आपले मसाले. तर याच्यात आता मसाले मी टाकते. हळद, नंतर आपली मिरची, लाल मिरची थोडीशी कलरसाठी, आणि इथे जिरा पावडर वगैरे सगळं गरम मसाला आहे तो थोडा टाकते. आणि थोडीशी जिरे अख्खे असे छान लागतात. त्याच्यानंतर इथे रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट आहे हे, पिंक ते टाकते. आणि याच्यात थोडस तेल मिक्स मॅरिनेट करायला. तर इथे रवा थोडासा टाकते मी. हे काय झुकिनी फ्राय. तर बघू शकता इथे रवा वगैरे सगळं लावून हे केलेलं आहे. आता आपण फ्राय करून घेऊ. इथे मी आता हात वगैरे वॉश करून घेते आणि तवा म्हणजे पॅन तापत ठेवते. चला, तर इथे आता मी पॅन तापत ठेवलेला आहे आणि आपली झुकिनी पण मस्त ना हे झालेली आहे, मॅरिनेट झालेली आहे. तर पटापट करायला लागेल कारण त्याला लगेच पाणी सुटतं. आणि आपल्याला एवढं क्रिस्पी नाही, फक्त फ्राय करायची आहे आणि लगेच पटकन शिजून जाते. तर इथे झुकिनी. तर चला आता मी तेल टाकून घेते याच्यात आणि शालो फ्रायच करणार आहे. तर इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्यात टिश्यू पेपर ठेवले, त्याच्यावर ठेवली झुकिनी. तर आता मी हे लावते चिमणी, त्याचा थोडासा आवाज येतो तुम्हाला.
केलं. तर आता मस्त ना फ्राय करून घेतली दोन्ही साईडने झुकिनी. तर मस्त फ्राय होते. आणि थोडंसंच रवा टाकला, जास्त रवा नाही टाकला मी. कॉर्नफ्लॉवर पण मी थोडंसं टाकलं होतं. तर आपल्याला एवढं म्हणजे क्रिस्पी नाही करायचं आहे. तुम्ही ना भजे करायचे असेल ना तुम्हाला, तर तुम्ही डाळीच्या पिठामध्ये मस्त डीप करून भजे डीप फ्राय सुद्धा करू शकता. पण मग मला शालो फ्राईज करून, तर मग मी अशी करते. ती लगेच शिजून जाते. बघू शकता काढून घेतात. आणि तर इथे झुकिनी मस्त फ्राय होते आणि एवढी फ्राय झालेली आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली. आणि मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे, बघू शकता. वा, खूप छान झालेली आहे. आणि काही ना टेस्ट माहिती नसेल ना, तर याची टेस्ट एकदम ना आपलं काय म्हणतं आपलं याच्यासारखी आहे. गिलक असतं ना, गिलक तशीच लागते एकदम. मस्त क्रिस्पी क्रिस्पी झाले. वा, माझ्या बहिणीला बोलवते तिला खाऊन बघायला. तू गुड्डी इकडे ना. तुला खाऊन बघायची ती ग येलो तुझी खाऊन बघ कशी झाली. ती नरमच होती. गिलक्यासाठी गचव लागते. धर की याला. हा, डिश मध्ये देऊ तुला. डिशा कशी गिलकला करत ना सेम. हा, डिश देते. मस्त खा. हा, दाखव भारी ना. एवढं मस्त लागतं, भारी लागतं. आता हे आले तर तेव्हा कळेल टाकायची. मस्त लागते ना. त्याला रव्याने जरी कोट केलं ना क्रिस्पी नाही. लावा ना, लावा थोडंसं लक्ष नाही लावा. मस्त लागतं मस्त ना. वेगळं काहीतरी जसं गिलक नाही का, गिलक्याची सुटतं वे. थोडी काकडी गिलक असं स्वीट पण आहे. मग तर सॅलेड मध्ये खातात ते. बर्गर मध्ये किती छान लागला. हा, येलो वाली. खूप छान लागते, एकदम मस्त लागते चव. काकडी गिलक मिक्स असते ना. गिलक तर थोडस वेगळं लागतं, पण हे भारी लागतं एकदम. कियाला सुद्धा आवडलं. पण आता मी ना तळून घेते 4-5 पीस अजून. बघू शकता. तर अजून मी आता 3-4 टाकून घेते. तर चला, तुम्हाला कशी रेसिपी वाटली नक्की सांगा झुकिनीची. आय होप तुम्हाला बघायला आवडली असेल. आणि जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर स्टार मॉलमध्ये आपल्याला झुकिनी भेटून जाईल. ग्रीन पण भेटेल आणि येलो पण भेटेल. आता ही येलो केली होती, खूपच सुंदर लागते, मस्त. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा. तुम्ही केली असेल तर तुम्ही पण मला सांगा कशी केली. पाहिजे राजू. तर चला आता बोलते नंतर तुमच्याशी. दुपारी वैभव येत आहे, त्यांच्यासाठी मी आता हे करून ठेवले फ्राय. आणि ते चहा केलेला आहे, त्या चहा सोबत मस्त झुकिनी फ्राय देते मी त्यांना. तर चला आता चहा होते. बघा ना खाऊन कसं आहे, छान आहे. काय आहे ते
येल्लो कलरची मस्त ना लागते म्हणजे काकडी सारखंच. मग आता फ्राय केली मी वैभवसाठी आम्ही गुड्डींनी खाऊन घेतलं आणि त्यांना चहा सोबत मस्त फ्राय केलेली आहे आणि पूर्ण एक केली पूर्ण ती आणि एकदम मस्त ना म्हणजे काकडी पण नाही गिलक पण नाही त्याचं ना मिक्सचर ना कॉम्बिनेशन आहे गिलक आणि काकडी भारी आहे एकदम सॅलड मध्ये छान लागेल ना. तर मस्त आता ग्रीन कधीतरी ग्रीन याचं वेगळं करून बघेल मी पराठे वगैरे असं करेल. तर इथे चहा मला पण ठेवलेला आहे. तर चला आता मी मस्त चहा इथे आवडलेला आहे आणि ना आता आम्ही चालू डीमार्टला म्हणजे ग्रीन टी वगैरे घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जाणार आहे सिटी सेंटर मॉल मध्ये DIYला. तिथे नाही तर मग गंगापूर रोड जसं DIYला तिथे जाणार कारण मला नाही याला खिळे पण आणायची बारीक असे. आता निघतो आम्ही 4 वाजलेले आहे